काँग्रेसवाले सांगतो आहे का आम्ही प्रत्येकाला घरकुल देतो आहे। घरकुल हे मोदी साहेबांची योजना आहे। ते मोदी साहेब प्रत्येकाला घरकुल देत आहे। धर्माचं जर राजकारण असतं मॅडम तो प्रत्येकाला उज्ज्वला योजना मिळाली नसती। धर्माचं राजकारण असतं तर प्रत्येकाला घरकुल मिळाले असते। मोदी जी ने मंदिर सब बांधे। अगर मोदी जी एक मस्जिद बांध के बताएंगे तो पूरी जनता उनके साथ होगी। हे राजकारण अजूनही बऱ्याचशा कमीत कमी 30% लोकांना माहिती नाही हे राजकारण कशाचं आहे। ते म्हणतात नगरपंचायत का कशाचं आहे। भरपूर लोक आहेत ग्रामीणमध्ये ही समस्या। हो नाही समस्या आहेच। नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर तुम्हा सर्वांचं मंडल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते। लोकसभा निवडणूक 2024 आता शेवटच्या टप्प्यात प्रचार चालू आहे। अमरावतीचं वातावरण वेगळं आहे, अमरावतीची हवा वेगळी आहे, पण ग्रामीणची हवा काय आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही आहोत तिवस्यामध्ये पण अनेक लोकांच्या समस्या आहे। ग्रामीणच्या समस्या वेगळ्या, शहराच्या समस्या वेगळ्या। लोकसभेला घेऊन लोकांच्या मनामध्ये काय विचार आहे ते जाणून घेऊया सामान्य जनतेकडे। तर मी आज पोहोचली आहे या तिवसा गावामध्ये। तिवसाच्या रस्त्यावर जनमत रस्त्यावर अनेक मंडळी इथे उभी आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांचे विचार जाणून घेऊयात। दादा, काय आहे, कुणाच्या नावाची हवा आहे इकडे? नवनीत राणा। का बरं फक्त नवनीत राणाच? एक नंबर बाई आहे। एक नंबर बाई आहे। काय काय कामं केली त्यांनी? कामं करते ते इथे प्रॉपर काय कामं केले आहेत त्यांनी? सर्वच कामं केली आहे। सगळेच कामं केले आहेत। अजून या गावाच्या काय समस्या आहे की ज्या तुम्हाला त्यांच्यासमोर मांडाव्याशा वाटतात? गावाची पब्लिकला विचारा। पब्लिकला विचारू। हां, कुणाच्या नावाची हवा आहे दादा? पंजाची। कोण आहेत पंजाचे उमेदवार? तुम्हाला माहिती आहे नाव त्यांचं? बळवंत वानखडे। अजून बाकीच्या उमेदवारांना कुठे पाहता तुम्ही? 2 नंबर सिटी चालन, 1 नंबर पंजाचा ना। 2 नंबर सिटी चालन। आणि कमळाची काय अवस्था राहील? कमळाची अवस्था अशी भोगस नाही 1 नंबर। काऊन की तिने मागाचे आश्वासन दिले ते सबंध जणाला आम्ही MIDCत पुरीला नोकरी, एका पुरीला कोणी नोकरी दिली नाही। फक्त आश्वासन देणारे खोटी आश्वासनासमोर ज्या पुरी आता आहे छान महिला गेली मतदान दिन काय तुम्ही मला सांगा, दिन काय मतदान? जे आश्वासन दिले होते मी MIDC खोलली, काल तिची वाली सभा झाली। MIDCचे पुरे आश्वासन दिले। कुठं खोलली MIDC? विमानतळ आलं म्हणते। कुठं आलं विमानतळ? तुम्ही उतरलं विमानतळानं? काम चालू आहे। कुठं काम चालू आहे? किती वर्षाच्या पहिले आश्वासन दिलं होतं? 5 वर्षाच्या पहिले आश्वासन दिलं होतं। 5 वर्षामध्ये विमानतळ बनायला किती वेळ लागत असते? किती वेळ लागते? 4 वर्षात 2 वर्षात विमानतळ बनते। खोटे आश्वासन आहे, खोट्या आश्वासनामुळे पळणार आहे। नाही तर मागं मी त्याचा प्रचार केला होता नवनीत अगदी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि काँग्रेसचा तिला पाठिंबा होता। ज्या मोदीच्या नावावर निवडून आली आणि त्याच मोदीला शिवाय देऊन आली। मीडिया तिचं न्यूज चालू आहे, बरोबर आहे का नाही? कशाला निवडून नाही? शेतकऱ्याचा पांदन रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे। शेतात जायला रस्ता नाही। अप्पर वर्धाचं इथं धरण आहे, पाणी आहे। त्या पाण्यामुळं काय झालं, जे पाणी होत्या शेतकऱ्याचा दळणवळणाचा जो रस्ता होता त्याचं रूपांतर नाल्यात झालं। आता कसं तरी आम्ही जो शेतात जायचा रस्ता आहे आमचा कॅनलच्या रस्त्यानं जावं लागतं। पावसाळ्यात पूर्ण चिखल असते, त्याच्यामुळं त्याचा विपरीत परिणाम शेतीवर होते। कारण जालेच नाही भेटलं, तुम्ही फवारा वेळेवर नाही मारू शकलं, वेळेवर निंदन नाही केलं तर रस्ताच नाही शेताला। शेतीमालाला भाव वगैरे आहे। तुरीला जवळजवळ 11,5-12,000 भाव गेला होता आणि चण्याला सुद्धा भाव आहे 6,500-6,500 रुपये चण्याला भाव आहे। फक्त कापसाचा आहे तरी कापूसही 7,000च्या वरच आहे। आहे की सोयाबीन आधी 6,000 होता, आता 4,000 झाला, म्हणजे घटलाय। तर तेलाचे भावही कमी झालेले आहे ना। तेलाचे भाव कुठे वाढलेले आहे? तेलाची शेतीमालाला भाव नाही तर महागाई तरी आटोक्यातच आहे ना। म्हणजे काही जास्त हे नाही आहे। ते जे काही भाव आहे ते रास्त आहे। सोयाबीन वाढणारच आहे आता, असं काही नाही। ज्यावेळेस शेतीच्या सोयाबीन पेराची वेळ येईल त्यावेळेस सोयाबीनचे भाव थोडीफार वाढणारच आहे। बरं, समजा या पंचवार्षिकमध्ये मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले तर काँग्रेसने लावलेला हा जो आरोप आहे की शेतकऱ्यांचं नुकसान करत आहे, या देशामध्ये लोकशाही संपवण्याचं कटकारस्थान चालू आहे भाजपाचं, तर त्याच्यावर कुठेतरी अंकुश मोदी साहेब बसवतील का? हा सरासरी लावलेला त्यांचा आरोप आहे, काँग्रेसचा आरोप आहे। हे त्यांचं बोलणं चुकीचं आहे आणि आरोपही हा खोटाच आहे। काँग्रेसवाले सांगतो आहे का आम्ही प्रत्येकाला घरकुल देतो आहे। घरकुल हे मोदी साहेबांची योजना आहे। ते मोदी साहेब प्रत्येकाला घरकुल देत आहे। घरकुल प्रत्येकाला मोदी सरकार देऊन राहिलेलं आहे। पण इथं तर आरोप लावला जातो आहे की त्यांनी कुठल्याच प्रकारच्या योजना आणल्या नाही, देशाचा काहीच विकास केला नाही, देश उलट 25 वर्ष मागे नेला। येऊन राहिले आहेत मोदी सरकारच्या भरपूर योजना आहे।
पांधन योजना हे मोदी सरकारचीच आहे, जे घरकुल योजना ही मोदी सरकारची पण आहे, संडास योजना आहे जे प्रत्येक नागरिकाला भेटत आहे ते पण आहे, विश्वकर्मा सगळ्या जो रोजगार मिळत आहे सगळ्यांना ते पण विश्वकर्मा योजना मोदी साहेबांनीच चालू केली, आजपर्यंत काँग्रेसने नाही चालू केली. आयुष्यमान योजना आज 5 लाखापर्यंतचा जो आरोग्य विमा मिळत आहे तो पण मोदी सरकारने चालू का. काँग्रेसच्या सरकारने आजपर्यंत काय केलं? 12,000 रुपये वर्षाला मिळत आहे. आजपर्यंत कोणीच काँग्रेसच्या सरकारला हे नाही केलं. एवढे मुख्यमंत्री होऊन गेले, काँग्रेसचे पंतप्रधान होऊन गेले, पण नाही कोणच आमचा सन्मान नाही केला. मोदी साहेबांनी आमचा सन्मान केला. अबकी बार 400 पार होणारच आहे आणि 100% होणारच आहे. ते विरोधकांची ही भूमिका आहे की अबकी बार 400 पार होणार नाही, कारण हे लोक लोकशाही संपवायला निघालेली आहे ना, यांची हुकुमशाही पाहिजे आहे. तर याच्याबद्दल आपलं काय म्हणणं? लोकशाही कुठे धोक्यात आहे? असं हे बोलते विरोधक की लोकशाही धोक्यात आहे, पण लोकशाही कशी काय धोक्यात येणार आहे? माझं एक सांगा, हे बोलते की एक संविधान बदलणार आहे. संविधान कसं काय बदलू शकते? कारण जे माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आहे ते बदलूच शकत नाही आहे. सर ठीक आहे, कायद्यानं जे काही तरतुदी आहे छोट्या मोठ्या त्या बदलू शकेल, पण जो मेन गाभा आहे संविधानाचा तो बदलू शकत नाही आहे, असं माझं तरी मत आहे. पाणी योजना जर इथे सुरू नाही आहे, त्या शकुंतला एक्सप्रेस पण आता ताईंनी चालू केली आहे, नवनीताई राणांनी चालू केली आहे. इथे ट्रॉमा सेंटर आहे. ट्रॉमा सेंटरमध्ये अशी परिस्थिती आहे सध्या की तिथे अद्याप मशिनरी नाही आहे. त्यानंतर इथे बसस्थानक आहे. या दिवसामध्ये कुणाच्या नावाची हवा आहे? आनंदराज आंबेडकर. आनंदराज आंबेडकर. पण आनंदराज आंबेडकरांबद्दल असं म्हणणं आहे की ते फार दूरचे आहेत, मुंबईचे आहेत आणि त्यांनी उशिरा या रिंगणामध्ये त्यांनी झेप घेतली. तर काय वाटतं, तुम्ही कुठे पाहता तुमच्यामध्ये? आम्हाला असं वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर आहे, ते आमच्यासाठी सोयीस्कर आहे. आणि प्रत्येकाने माझं एक म्हणणं आहे, मतदानाचा हक्क सगळ्याला दिलेला आहे आणि संविधान बचाव याच्यावर आमचं मोहीम चालू आहे, हे माझं म्हणणं. काय म्हणतं, कुणाच्या नावाची हवा चालू आहे? इथे भाजपच. मोदीच्या मोदीच्या नावावर वोट देतो आम्ही. तुम्ही मोदींच्या नावावर वोट देणार आहे. मग कमळाच्या याच्यावर कुठलाही उमेदवार असला तर तुम्ही कुठलाही असला, कारण का कामं जेवढे केले आहे मोदी साहेबांनी. 5 करोड लोकांना घरकुल, उज्ज्वला योजना, 370, राम मंदिर, त्यानंतर असे भरूसचे काम आहे. हां, एम्स बनवले. जे आपल्या भारतामध्ये एम्स नव्हते ते एम्स बनवले. आज एम्स किती झाले आहे. त्यानंतर आपल्या इथे बरेचसे अशी भरपूर काम आहे, मी सांगू नाही शकत. नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप आहे आणि भाजपावर आरोप आहे की ते धर्माचं राजकारण करतात. त्याच्याबद्दल बघा, मला धर्माचं जर राजकारण असतं मॅडम तर प्रत्येकाला उज्ज्वला योजना मिळाली नसती. धर्माचं राजकारण असतं तर प्रत्येकाला घरकुल मिळाले असते. हे मान्य करता तुम्ही? मग धर्म जर असा असता तर ह्या लोकांना घरकुल मिळाले असते, ह्या लोकांना घरकुल मिळाले असते. उज्ज्वला योजना यांना मिळाली असती, दुसऱ्या समाजाला मिळाले. हे असं काहीच नाही. हे फक्त काय आहे, पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्समध्ये चालत राहते. सांगा, दिवसामध्ये कुणाच्या नावाची हवा आहे? ताई, हवा तर साऱ्याचीच आहे. आपण नाही सांगू शकत का कोणाची हवा नाही आहे. जो आला तो चांगला आहे, तो कोणीही येऊ, जो पंजा येऊ, काकामळ येऊ, आमच्यासाठी दोन्ही सारे चांगले आहे. पण असं नाही, ये पब्लिक है, ये सब जानती है. ये अंदर क्या है और बाहर क्या है, ये सब कुछ पहचानती है. ये पब्लिक ही चुन के लाना है. ये बोल के चिल्ला के विल्ला के कोई फ़ायदा नहीं. कोई किसी को डरने का डर नहीं, ना पंजे को डरने का डर है, ना कमल को डरना है. वो तो पब्लिक तो खुद ही पहचानेंगे कि लाना किसे है. अब मोदी जी के बारे में भी एक काम बोलूँगा मैं. मोदी जी ने मंदिर सब बांधे. अगर मोदी जी एक मस्जिद बांध के बताएंगे तो पूरी जनता उनके साथ होगी. दिनेश भाऊ आहे. मग त्यांच्याबद्दलचं काय वातावरण आहे दिवसामध्ये? तो दिवसामध्ये त्यांच्यावर चांगलं आहे ना वातावरण. चांगलं वातावरण. मग काय वाटतं तुम्हाला, म्हणजे इथे कुठली सीट तुमच्या पसंतीची आहे? आमच्या सीटची बळवंत वानखडे. बळवंत वानखडे. बरं, बळवंत वानखडे जर खासदार झाले तर तुम्हाला त्यांच्याकडून कोणकोणत्या कामांची अपेक्षा आहे? आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन आम्हाला जे गावच्या लेवलवर जे काही कामं आणायचे तर ते आम्ही त्यांच्या घरी जाऊन आणू शकतो. बरं, ते आता त्यांनी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काही मदत केली आहे का तुम्हाला? आम्हाला ताईनं मदत केली आहे, यशोमती ताईनं. आमच्या गावात जामनोलमधून खेळगाव आहे. आमच्या समाजाकडून मंदिर बांधणं आहे, त्या ताईनं आम्हाला मंदिर बांधून दिलं आहे. म्हणजे ताईनी मंदिर बांधून दिलं तर चांगलं आहे, मोदीजींनी मंदिर बांधलं तर चांगलं नाही, असे काही लोक म्हणतात. म्हणत मोदीजीनं बांधून दिलं होतं, पण आमच्या इकडे मोदीजीचा विकासच नाही आहे. काही झकास आहे, विकास नाही, झकास झाला आहे. विकास झाला आहे. हो.
आमचे जे चेक घरकुलचे आले नाही याच्याबद्दल आमची थोडीशी नाराजी आहे. नवनीतताई राणा खासदार असताना केंद्रातली ताई आहे, त्यांना चेक घरकुलची आणायला पाहिजे होते. आम्ही नगरपंचायतला आता 14 चेक आले का म्हणून हे हाकलल्यासारखं करते. त्या टेबलवर विचार, त्या टेबलवर विचार, त्या टेबलवर विचार असे आम्हाला हाकला करतात. कसं 1.5 लाख रुपये, 1.5 लाखात तुमचं घर नाही बनू शकत. 14 चेक अटकला, कोणत्या गिट्टीवाल्याचे पैसे, कोणत्या विटाल्याचे पैसे हे पण द्यायचे आहे. आम्हाला अशा भरपूर असते का 14 चेक आला तर लोकांचे पैसे आम्हाला काही काही देऊ बा. मग आम्ही आता याच्याकडनं आमची कशी आहे नाराजी आहे थोडीशी, तर आम्ही पंजाला वोटिंग करू. घरकुला चेक अर्जंट आहे, आम्हाला लोकांचे पैसे द्यायचे आहे. आम्ही घरी जातो जेवण करायला तर गिट्टीवाला येते, संध्याकाळी झोपायला जातो तर वीटवाला येते, कॅन्डोर मार्केटमध्ये येतो तर रेतीवाला येते. यांना काय द्यायचं तुम्ही सांगा, यांना पैसे कुठून द्यायचे. आता पाणी राहायला पाण्याचा प्रश्न तर आम्ही नदीचं 2 गुंड आणू ते पिऊन घेऊ, तो विषय नाही आहे. पण घरकुला चेक अर्जंट आहे, तो लोकांना द्यायला लावा, हे आमची विनंती आहे, बाकी काहीच नाही. माझं घर आताही पडकंच आहे. मी स्वतः 2-4 लाख रुपये राहिले, माझ्यावर 2 लाख रुपये कर्ज झालं. मोदीजीनं अजून काहीच नाही आहे. खताचे भाव वाढवले, कापसाचे भाव कमी केले, तुरीचे भाव आम्ही जरी तुरी निघाले आमच्या तेव्हा आम्ही 97 रुपये विकले, आता 12,000 रुपये तुरीचा भाव झाला. आता का वाढवला तुम्ही तुरीचा भाव? पहिलेच कोण नाही वाढवला मॅडम? चुकलं का माझं? मी सरळ बोलून राहिलो ना, आहे ना, मी कोणाच्या विरोधात नाही आहे. हे राजकारण अजूनही बऱ्याचशा कमीत कमी 30% लोकांना माहिती नाही हे राजकारण कशाचं आहे. ते म्हणतात नगरपंचायत काय कशाचं आहे. भरपूर लोक आहेत ग्रामीणमध्ये ही समस्या. हो, नाही समस्या आहेच. एक जण मला काल भेटला, माझा विद्यार्थी आहे तो जुना. सर मग राजकारण कायचं आहे? मी हात जोडले. 28 वर्षाचं वय आहे. त्याला मी काय उत्तर देऊ? आता पूर्ण मतदान जागृती म्हणून सगळं झालं आहे. व्होटिंग करा. किती झालं पर्सेंटेज? कमी झालं. मग कमी झालं हे कशामुळे झालं? जनजागृती नसावी. 2004 पासून 99 पासून तर तुम्ही व्होटिंग पकडा, जिथे ते व्होटिंग झालं आहे 55-58, आणि जातीविषयक राजकारण झालं आहे. मी कोण्या पक्ष बोलणार नाही, पण वरचं नेतृत्व चांगलं आहेत ना मोदी साहेबांचं. साथ द्या, कोणी पक्ष असो, कोणी जातीचा धर्माचं, साथ द्या. काय वागू काय याच्यात? देशाची प्रगती होऊन राहिली. मग राहिले छोटे मोठे मुद्दे, कास्तकारचा मी त्या बोलणार नाही. मी स्वतः एक कास्तकार आहो. भाव मिळाला पाहिजे. पण सरकार मोदीचंच बसणार. सरकार, तुम्हाला आत्मविश्वास आहे? आत्मविश्वास आहे. सरकार मोदीचंच बसणार, पण इच्छी सीट नाही येणार. अमरावती सीट पंजाब येईल. पण मग मोदीजींचा नारा पूर्ण होणार नाही. अबकी बार 405 ते जे नारा देतात, एका सीटनं काही फरक नाही पडत. 400चा आकडा आहे त्यांचा. 400चा आकडा आहे, पण एका सीटनं काही फरक नाही पडणार त्यांना. मला असं वाटतं की अमरावतीमध्ये नाही अहो, ह्या मॅडमने, ह्या आलेल्या मॅडमने येणाऱ्या पक्षाला गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये आले. कामंसुद्धा या गावात नाही ना. ज्याच्या आता कसं आहे, कामं जास्त जो करेल तो उमेदवार चांगला. आता जे यशोमतीताई कामे चांगलं करतात, ते 4 वेळा निवडून आलेली आहे. आजही काम तिथे चांगलेलं आहे. त्याच्यामुळे यशोमतीच्या बळावर ते सीट बळवंत वानकडे निघणार. पण 100% कमळ आहे. 100% कमळ आहे. नक्की 1 नंबर. पण या मतदारसंघामध्ये यशोमतीताई ठाकूर यांचं काम आहे 15 वर्षापासून, तर त्यांच्या पण पंजाला बरेच लोक इथे लाईक करतात. आपापल्या पक्षाचा आपापले 20% आहे ना त्याच्यात. हां, ते 20% कुठे जाणारच नाही, ते ठरलेलेच आहे. पण जे निवडणूक होणार आहे, जे केंद्र सरकार आहे, ते खालून बसणार आहे. हां, असा तो निर्णय आहे. लोकसभेचं काय वातावरण आहे तिसा गावात? कमळ. हां, का बरं कमळच? कमळच पाहिजे ना आम्हाला. मला कमळच पाहिजे. कोण आहे मग कमळाचे उमेदवार माहिती आहे का तुम्हाला? कोण आहे? नवनीत राणा. बरं, हे गाव तुमचं तर यशोमतीताईचं आहे, पंजाबचं आहे, मग इकडे कसं राहील कमळाला? हे काऊन नाही? नवीन पाहिजे आम्हाला. नवीन पाहिजे.